मुलांना काय बरं गिफ्ट्स द्यायचे जेणेकरून ते खूप खुश होऊन जातील? हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडतो त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ उत्तर असणार आहे. म्हणजे आपण मुलांना काय गिफ्ट्स देतो बरं? म्हणजे बॉईजला काय गिफ्ट देतो? मोस्टली तेच शूज देणं, परफ्यूम देणं, वॉलेट देणं इतकंच. पण या व्यतिरिक्त सुद्धा काही गिफ्ट्स आहेत जे मुलांना खूप जास्त प्रिय असतात किंवा ते गिफ्ट्स मिळाल्यानंतर मुलं खुश होऊन जातात. सो मुलींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या बॉयफ्रेंडला, नवऱ्याला किंवा भावाला, मित्राला तुम्ही कोणत्या गोष्टी गिफ्ट करू शकता, जेणेकरून ते पोरगं खूप खुश होऊन जाईल. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. ओके. सो मी गिफ्ट्सबद्दल सांगणार आहे. सगळ्यांचाच फायदा आहे यामध्ये. माझाही एक फायदा करा, तो म्हणजे की माझ्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल, तर ते आधी करून टाका. ते फार महत्त्वाचं आहे. आणि आपण वळूयात पहिल्या गिफ्टकडे. पहिलं गिफ्ट आहे एक्सेसरीज. चेन झाली, ब्रेसलेट्स झाले, रिंग्स झाल्या. अशा गोष्टी मुलांवर सुद्धा खूप भारी दिसतात. सेक्सी वाटतात मुलं सुद्धा. म्हणजे एक बेसिक इयरिंग सुद्धा असतात मुलांचे. ते खूप, खूप, खूप भारी वाटतात. रिंग्स वगैरे, चेन आहाहाहा! आणि मग पहिल्या शर्टचं बटन उघडलंय, जे त्यांना शोभतंय अशा पद्धतीने. एकदमच सेक्सी दिसतात ही पोरं. आणि बीच साइडच्या वेगळ्या एक्सेसरीज असतात, नॉर्मल एक्सेसरीज वेगळ्या असतात. सो आजकाल खूप अशा गोष्टी मार्केटमध्ये येतायत आणि मुलं खूप भारी दिसतात. सो मुलींनो, रिंग्स, चेन वगैरे हे सगळं मुलांना गिफ्ट करा. फोटोज आहेत इथे. सो असं काहीसं गिफ्ट तुम्ही करू शकता. मुलांना सवय सुरुवातीला थोडीशी लावायला अवघड जाईल, पण जेव्हा ते बघतील ना स्वतःला, की मी इतकं भारी दिसतोय, सुरुवात करतील ते सुद्धा एक्सेसरीज यूज करायला. ओके. नंबर 2 इज रिमोट कंट्रोल कार. हे तुम्हाला जरासं बालिश वाटेल, पण मुलांना ही गोष्ट खूप जास्त आवडते मुलींनो. त्यांना त्यांचं असं लहानपण आठवेल. मुलगा कितीही मोठा झाला तरी रिमोट कंट्रोलवर कार ज्या असतात ना, त्याच्यावर एक वेगळंच प्रेम असतं मुलांचं. हे मी खूप ऑब्झर्व्ह केलंय आणि बऱ्याच मुलांकडे तर असं छोट्या-छोट्या कार्सचं कलेक्शन सुद्धा असतं. सो मुलांना हे खूप आवडतं. इट्स अ क्यूट गिफ्ट. आणि बालपणाची आठवण होते. त्यामुळे हे गिफ्ट त्याच्यासाठी अति जास्त प्रिय असणार आहे. सो हे गिफ्ट तुम्ही देऊ शकता. आणि रिमोट कंट्रोल बाईकसुद्धा आजकाल आलेल्या आहेत. खूप सुंदर-सुंदर गोष्टी आहेत ऑनलाईन मार्केटमध्ये. सो तुम्ही या गोष्टी देऊ शकता. खरं तर हे खूप क्यूट गिफ्ट आहे. नाही तुमचा बॉयफ्रेंड खुश झाला, तर माझं नाव तुम्ही बदलून टाका मुलींनो. नंबर 3 इज स्किन केअर. स्किन केअरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजेच की मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीन झाली, बॉडी लोशन झालं, अशा वेगवेगळ्या गोष्टी. सो या सगळ्या गोष्टी त्यांना इंट्रोड्यूस करून द्या. एक छान त्यांना या सगळ्या स्किन केअर्सचं गिफ्ट द्या. सुरुवातीला "अरे, मी नाही करत, हे नाही" असं होईल त्यांचं. पण नंतर जेव्हा त्यांनाच त्यांच्यामध्ये चेंजेस जाणवायला लागतील, त्यांना ते खूप आवडेल सुद्धा. आणि आजकाल खूप लाईट वेट आणि वाटणार सुद्धा नाही, की तुम्ही काहीतरी लावलंय. अशा पद्धतीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. सो ते तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यांचंही भलं होईल, तुम्हाला सुद्धा गिफ्ट दिल्यासारखं वाटेल आणि सगळ्यात छान, 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 छान. नंबर 4 इज जर तो जिमला वगैरे जात असेल, तर प्रोटीन, क्रिएटिन वगैरे हे सगळं तुम्ही देऊ शकता. ते शेकर वगैरे असतं ते सगळं देऊ शकता. आणि जर तो जिमला जात नसेल, तर त्याला जबरदस्ती जिमला पाठवा आणि मग हे गिफ्ट्स द्या. तेव्हा त्याला त्या गिफ्टचं महत्त्व सुद्धा पटेल. पण येस, मुलं खुश होतात. प्रोटीनचा तो बार वगैरे तर छान वे प्रोटीन वगैरे असतात ना ते डब्बे, ते दिले की खुश होऊन जातात पोरं. फार काही नसतं मुलांचं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते सुद्धा आनंद मानतात. सो त्यातली ही एक गोष्ट आहे. अँड नंबर 5 इज की जर मुलींनो, तो तुमचा सख्खा भाऊ असेल, तो तुमच्याशी चांगला वागत असेल किंवा जर तुमची एंगेजमेंट झाली असेल, तुम्ही कन्फर्म लग्न करणार असाल किंवा लग्न झालंय, तरच तुम्ही त्याला PS5 गिफ्ट करा. अदरवाईज करायची गरज नाहीये. नव्याने रिलेशन सुरू झालंय, काही गरज नाहीये. तुमचा भाऊ तुमचं काही ऐकत नसेल, तर काही गरज नाहीये. पण सगळ्या गोष्टी छान असतील, तर येस, तुम्ही PS5 गिफ्ट करू शकता. हे एकमेव गिफ्ट आहे जे एक्सपेन्सिव्ह आहे, पण हे मुलांना खूप आवडतं. खूप, खूप जास्त जपून वापरतात हे गिफ्ट. सो असे हे 5 गिफ्ट्स तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला, नवऱ्याला, भावाला, मित्राला देऊ शकता. बाकी तुमची मर्जी. वेगळं काही द्यायचं झालं तरी तुम्ही देऊ शकता. मुलांना ते फूल, चॉकलेट यापेक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये जरा जास्त रस असतो. चॉकलेटपेक्षा प्रोटीन बार द्या. छोटासा येतो. खातील ते निवांत. खूप खुश होऊन सुद्धा जातील. ओके. सो आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि मुलांनो, तुम्हाला कोणते गिफ्ट्स आवडतात तेही तुम्ही लिहा, जेणेकरून मुली वाचतील आणि ते गिफ्ट्स तुम्हाला ते द्यायला लागतील. बाकी बाय. आय लव्ह यू.